आणि आपलं ठरलं होतं की नाही ते आपण परीक्षा झाल्यावर जायचंय की नाही आपल्या गावाकडं. मला जायचंय, आया ना आबांना भेटायचंय. आपलं ठरलंय की नाही आपण आमचा पेपर आहे सर. पेपर झाल्यावर आम्ही गावाकडे जाणार आहे. हा बर 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 बर. आईला भेटायचंय. काय नाव काय? आईचं नाव काय तुझ्या? बापरे, कमळे काही गडबड करणार नाही ना? ए म्हातारे, तुला काय करायचंय? कोण आहे, कुठं आहे माझी आई? तुझा काय संबंध आहे? माझी आई तिकडे गावाकडे आहे. माझी आई लय कष्ट करते. गावाकडे आहे माझी आई. खूप कष्ट करते तुझी आई. खूप खूप कष्ट. कुठे कुठे करते? कुठल्या गावात करते तुझी आई? खूप कष्ट कुठल्या गावात करते सांग बरं. पुरे कामिनी. एक मिनिट एक तर मला कळत नाहीये, हिनी नशा केली कुठून? नाही, माझ्या घरात ड्रिंक्स करून येण्याची आजपर्यंत कोणाचीही हिंमत झालेली नाहीये. अगं नयनतारा, काय बोलतेस तू? घरात येऊनच नशा कशाला करायला पाहिजे? मला तर चांगलं असंच वाटतंय की ही बाहेरूनच नशा करून आली असेल की नाही. नाही, असू शकतं, गावाकडची आहे ना, त्यांच्याकडे काही ह्या अशा पद्धती असू शकतात. कामिनी गप्पा बस. नयनतारा, ही काय वाटेल ते बोलतीये. कमळी तशी मुलगी नाहीये. आत्तापर्यंत बरी होती ना ती. हे अचानक कसं काय झालंय मला काही कळतच नाहीये. बरं मला सांग, बापाचं नाव काय तुझ्या? वडिलांचं नाव काय? बोल. ए गावच्या, तुझ्या आईचं नाव काय? आत्या, अनिका, बास झालं. आई, तू म्हणतेस तसंच असेल. तिच्या खाण्यामध्ये नशेचं काहीतरी आलं असावं म्हणून. पण इतका बाऊ करायची काय गरज आहे? अरे याला काही बाऊ नाही करणं म्हणत. जी खरी गोष्ट आहे ना ते बोलतोय. हे चुकून तिच्याच खाण्यात कसं काय गेलं मला सांग. अरे हिच्या बरोबरीने बाकीची मुलं पण थंडाई प्यायलीच होती की नाही? का हिलाच वेगळी थंडाई होती? हे बघा, मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते, मला अजूनही शंका आहे की ही महाजनांची मोठी नात आहे की नाही. याच्याबद्दल मला शंका आहे. ही नाहीच आहे मोठी नात. आजी बास बास, तुमची डिटेक्टिव्हगिरी बास करा आता. आत घेऊन जाऊ दे मला. अरे पण कळलं तर. मावशी, बरं झालं तुम्ही आलात. जरा लक्ष द्याल तिच्याकडे. बघा, काळजी घ्या. हे कमळे, काय पोरगी आहे. अरे किती चिवट, किती चिवट. एवढा मोठा डोस दिला तरी काही नाही. तीच नावं घेते. काही वेगळं बोलतच नाहीये. नाही, तू आई नाही माझी. तू खोटी आहेस. नाही, ते मला माझ्या आईची आठवण येईल म्हणून तू तशी दिसायलीस, होय की नाही? तू आईसारखीच दिसायलीस मला. माझी आई इकडे नाही, माझी आई गावाकडे आहे. तिथे लांब बसते माझी आई. नाही, तू नाही माझी आई. खरंच तर म्हातारा म्हातारीची नात नसेल.
म्हणजे ही राजनची खरी मुलगी? बापरे. आणि जर काही राजनची खरी मुलगी असेल, माझ्या अनिकाचं काय? आय मला माफ करा. मी तुला फसवलं. मला नव्हतं असं करायचं. मी तुला न सांगता इकडं मुंबईला आलो. मला माफ कर ग. मला लय शिकायचंय, लय मोठं व्हायचंय बघ मला. आबांनी माझं सपन त्यांचं सपन मानलं ग. ते जा म्हणलं म्हणून मी आलो. मला तुला फसवायचं नव्हतं. तू मला माफ कर. तू मला ओरड, तू मला मार. मी लय त्रास दिला नव्हतं तुम्हाला. खरं मला बी लय त्रास व्हायला ग. तुमच्याशिवाय कसं राहिलं माझं मला कळलं ना. मला माफ कर. मला माफ कर. कपडे अगं माझ्या बाळा, माझ्या लेकरा. मला तुला कवा धरणं भेटायचं होतं ग. तुला जवळ घ्यायचं होतं. तू आले आहे. कमळी भानावर नाहीये आणि तिला आईची आत्ता एवढी आठवण येते की ती साधारण मावशींनाच तिची आई समजते. आबा कुठं आहे ते? कसं आहे ते? आबा ठीक आहेत ना? कुठं आहे तिथे? मला लय आठवण येते अगं त्यांची. आबा आहेत ना, ते गावी आहेत ना. गावी आहेत, बरे आहेत. तू नको काळजी करू. आबा आहेत. हाय मावशी, ती भानावर नाहीये आता. भावनेच्या भरात तुम्हाला आई म्हणते. तिच्याकडे नका आता लक्ष देऊ. सॉरी. नाही त्याचं काय नाही ते. असो, हे द्या तिला लिंबू पाणी. बरं वाटेल. पिऊन घेते. टम टम टमाक टम टम टमाक टम टम टमाक टम. कमळी, अगं मला माहिती होतं का कमळी, तू इथं आली ना तर तुला हे लोक सरळ जगू द्यायची नाहीत. तुला माहिती नाही अगं, तुझ्या लहानपणापासून त्या बायका तुझ्या आणि माझ्या जीवावर उठलेल्या. अगं म्हणून तर बाळा मी तुला त्या समजांपासून लपवत होतो ग. पण तुझं नशीबच तुला इकडे घेऊन आलं बघ.